नमस्कार. आज अनंत चतुर्दशी. अनंत चतुर्दशी हा भाद्रपद शुद्ध चतुर्दशीचा दिवस. या दिवशी दोन महत्त्वाचे धार्मिक सोहळे येतात. या अनंत चतुर्दशी हा पहिला. म्हणजे या दिवशी विष्णूच्या अनंत रूपाचं पूजन केलं जातं. भगवान विष्णूने क्षीरसागरावर शेष नागावर शयन केलं आहे आणि तो अनंताचा प्रतीक आहे. या दिवशी अनंत सूत्र म्हणजे जांभळट केशरी रंगाचा धागा कापसात गुंफून 14 गाठी घालतात. व्रत करणारा पुरुष उजव्या हाताला आणि स्त्रिया डाव्या हाताला हे सूत्र बांधतात. हे सूत्र 14 वर्षे सलग बांधल्यास आयुष्य समृद्ध सुखशांती पूर्ण होतं अशी श्रद्धा आहे. व्रतामध्ये 14 पुरणपोळ्या, 14 फळं, 14 प्रकारचे नैवेद्य यांचा समावेश करण्याची परंपरा आहे. या व्रताचा संदेश म्हणजे संयम, श्रद्धा आणि सातत्य यांची जपणूक. आता गणेश विसर्जन. अनंत चतुर्दशी हा गणेशोत्सवाचा शेवटचा दिवस. घरगुती आणि सार्वजनिक गणपतींचं विसर्जन या दिवशी मोठ्या जल्लोषात केलं जातं. गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या या गजरात मूर्ती विसर्जित केली जाते. विसर्जन म्हणजे केवळ मूर्तीला निरोप नाही, तर बाप्पांनी दिलेला आनंद, एकता आणि भक्तिभाव मनात ठेवून नवीन वर्ष जगण्याची प्रेरणा. थोडक्यात काय तर अनंत चतुर्दशी म्हणजे विष्णूचं अनंत रूप आणि गणपतीला निरोप यांचा संगम. बोला गणपती बाप्पा मोरया. धन्यवाद.